कायदा सगळ्यांसाठी समान असतो का? पुण्याला हादरवणाऱ्या पोर्शे कार अपघात प्रकरणात आता सर्वोच्च न्यायालयाची थेट एंट्री झालेली आहे. पुरावे बदलल्याच्या आरोपांवर अटकेत असलेल्या आरोपींना जामीन मिळणार की कायद्याचा कस लागणार, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे. चला तर जाणून घेऊयात की या प्रकरणात काय नवीन अपडेट आलेली आहे. नमस्कार, मी सृष्टीसाठी, तुम्ही पाहताय न्यूज डॉट्स. पुण्यातील गाजलेल्या पोर्शे कार अपघात प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला नोटीस बजावत उत्तर मागितलेले आहे. या अपघाताशी संबंधित पुरावे, छेडछाड आणि बनावटगिरीच्या आरोपाखाली अटकेत असलेले आदित्य अविनाश सूद आणि आशिष सतीश मित्तल यांनी जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर सुनावणी घेत न्यायालयाने राज्य सरकारकडून भूमिका स्पष्ट करण्यास सांगितले. या दोघांना गेल्या वर्षी 19 ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली होती. कथित अल्पवयीन चालकासोबत कारमध्ये असलेल्या इतर 2 अल्पवयीन प्रवाशांचे रक्ताचे नमुने त्यांच्या स्वतःच्या नमुन्यांशी बदलल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर आहे. तपास यंत्रणेनुसार या प्रकारामुळे संपूर्ण तपास प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उभं राहिलेलं आहे. या प्रकरणात भारतीय दंड संहिता आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गंभीर कलमे लावण्यात आली आहेत. आता सर्वोच्च न्यायालयाच्या नोटीसमुळे या प्रकरणाला नवी दिशा मिळाली असून जामीन मंजूर होतो की आरोपींच्या अडचणी वाढतात हे लवकरच स्पष्ट होणार आहे. पण खरा प्रश्न असा आहे की पुरावे बदलल्याच्या आरोपांवर सर्वोच्च न्यायालय काय भूमिका घेणार आणि या निर्णयातून न्याय व्यवस्थेचा नेमका संदेश काय जाणार? तर आता यावर तुम्हाला काय वाटते, आम्हाला कमेंटच्या माध्यमातून सांगायला विसरू नका आणि पाहत रहा न्यूज डॉट्स.